ही लाल भडक एक नंबर आहे यार, ही तर त्याच्यापेक्षाही एक नंबर आहे। जेव्हा लॉन्च झाली ना तेव्हा कलर असला असताना मीच गाडी घेतली असते। फर्स्ट सर्व्हिसिंग आपली असते 0 to 750 किलोमीटर किंवा 60 डेज। कंपनीच्या हिशोबाने तुम्ही केली पाहिजे ॲट 20,000 किलोमीटर। चेन ल्यूब क्लीन आणि ॲडजस्टमेंट होऊन जातं। तर हा वाला ऑइल फिल्टर आहे आणि ही वाली आहे गॅसकेट। ही बघा दिसते तुम्हाला ही वाली, हे बघा। तर एक कॉमन मॅनचं स्वप्न असतं हार्ले डेव्हिडसन, हे बाय करणं, हे ओन करणं, म्हणजे दारासमोर आपल्या घरात दारासमोर हार्ले डेव्हिडसन उभी राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे। त्याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट। हो या मोठ्या बाईक मला मोठ्या बाईक ज्या आहेत ना, हो ते इथे चुम्मेश्वर आहे यार, चुम्मेश्वर हायवेला हे जे मोठे बायकर्स आहेत ते खूप छान आपल्याला रिस्पेक्ट वगैरे देतात। तर मंडळी आपल्याकडे बिल आलेलं आहे। तर हे बिल आहे आपलं 4th सर्व्हिसचं। त्याला मॅक्स टू मॅक्स 10,000 खर्च येणार, मॅक्स टू मॅक्स म्हणजे महिन्याला 1,000 रुपये, 1,000पेक्षा कमी। थँक्स टू प्रभादेवी हार्ले, जेवढे पण आतले जे एम्प्लॉई आहेत कामाला ना खूप चांगले आहेत, खूप कोऑपरेटिव्ह आहेत। नमस्कार म्हणजे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल वगैरे आमच्या मनापासून स्वागत आहे। तुम्हाला वाटत असेल ना काय एकदम मस्त पॉश ठिकाणी बसलो आहे मी। येस, आय एम इन हार्ले शोरूम, हार्ले डेव्हिडसन शोरूम प्रभादेवी। आज तारीख आहे 8 ऑगस्ट आणि बरोबर सकाळचे 11 वाजलेत। तर आपण इकडे आलो आहोत आपली सप्तसुंदरी हार्लेची सर्व्हिस करायला। ही आहे 4th सर्व्हिसिंग। तर हेच तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे की 4th सर्व्हिसिंग मी काय काय चेंज होतं, आपलं किती बिल होणार आहे, सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण 4th सर्व्हिसिंग इज पेड सर्व्हिसिंग। त्यासाठी आपण काय करूया ना, सर्वात अगोदर तुम्हाला मी एक शोरूम दाखवतो पूर्णपणे प्रभादेवीचं आहे शोरूम। जेव्हा मी हे लॉन्च झालं होतं ना त्याच्या 2-3 दिवसानंतर मी आलो होतो तेव्हा बाईक्स खूप कमी होत्या आणि आता फुल पॅक झाल्या विथ बाईक्स। तुम्हाला दाखवतो थांबा। तर मंडळ हे आपलं आहे प्रभादेवी, हे समोरच आपले सारस्वत बँक आहे आणि त्या बरोबर समोरच आपलं शोरूम आहे हार्ले डेव्हिडसन। तर आपण जाऊया आतमध्ये, तुम्हाला दाखवतो की आपल्या शोरूममध्ये आता कुठच्या कुठे बाईक्स आल्यात ते। हे बघा हे शोरूम आहे कडक, मी इकडेच बसलो होतो, काय सोफा आहे बघा। आणि हे बघा हे पूर्णपणे शोरूम आहे इकडे या साईडला, इकडे सर्व बाईक्स उभ्या आहेत। हे बघा ही लाल भडक एक नंबर आहे यार, ही तर त्याच्यापेक्षाही एक नंबर आहे, काय मोठी आहे बघा। आणि ही आपली X440, ही मस्त आहे, ही वाली मस्त आहे, सिंगल सीट आहे। स्पोर्ट्स स्टार S सिंगल सीट। आणि आता हार्लेनी जो कलर काढला ऑरेंज कलर, एक नंबर कलर आहे। जेव्हा लॉन्च झाली ना तेव्हा कलर असला असताना मीच गाडी घेतली असते। मस्त दिसतो बघा ना आपला ऑरेंजवाला, एक नंबर दिसतो। आणि आपली टॉप मॉडेलवाले आहेत, हा येलो कलर आहे। हा आय थिंक सो सर्वात काय म्हणतात त्याला, व्हॉट वी से, सेगमेंटमध्ये सर्वात लहान गाडी आहे। लहान गाडी बनवायचं, लहान मॉडेल ऑरेंजला खूप छान दिसतो आहे। आणि तुम्हाला इकडे प्ले बघा, इकडे आपलं टँक वगैरे आहेत, सीट्स वगैरे आहेत, पाणी वगैरे बसायला वगैरे गोष्टी आहेत इकडे या साईडला बघा। आणि प्लस इकडे मस्त ब्रँडिंग केलं बघा हार्ले डेव्हिडसनचं। इकडे तुम्हाला टी शर्ट्स वगैरे बॅग्स वगैरे मिळते, बॅग टी शर्ट जॅकेट्स वगैरे प्रॉपर हार्ले डेव्हिडसनचे। बॅग मस्त रे, ओहो 4 बॅग आहे, क्या बात आहे। शर्ट पण छान आहे। चला आपण आता बसूया आणि आरामात आणि आपल्या बाईकची वेट करूया। तर मंडळी तुम्हाला मी शोरूम पूर्ण दाखवलेलं आहे। शोरूम कसा वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला हार्लेची कुठची बाईक घ्यायची असेल तर प्रभादेवी ही बेस्ट स्टोर आहे फॉर हार्ले डेव्हिडसन बाईकसाठी। तर मंडळी तुम्हाला मी देतो ते डिटेल की आपली सर्व्हिसिंग आपण कधी केली पाहिजे आणि किती किलोमीटरनं केली पाहिजे, हे सर्व तुम्हाला पुढे सांगणार आहे मी। तर कसं असतं ना, आपण जेव्हा बाईक घेतो तेव्हा फर्स्ट सर्व्हिसिंग आपली असते, हे सर्व लिहूनच घेतलेलं आहे, टेन्शन नाही। फर्स्ट सर्व्हिसिंग आपली असते 0 to 750 किलोमीटर किंवा 60 डेज, विच एवर इज अर्लियर। मग सेकंड सर्व्हिस असते 5,000 किलोमीटर और 120 डेज फ्रॉम लास्ट सर्व्हिस या 180 डेज फ्रॉम डेट ऑफ परचेस। थर्ड असते 10,000 किलोमीटर और 360 डेज फ्रॉम डेट ऑफ परचेस। आता 4th सर्व्हिसिंग जी आता मी करायला आलो आहे ना, तर कंपनीच्या हिशोबाने तुम्ही केली पाहिजे ॲट
20,000 किलोमीटर. पण आपले सर्व्हिस मॅनेजर म्हणतात की तुम्ही आयडियली हर 5,000 किलोमीटरनंतर सर्व्हिस करून घ्या, कारण की आपले स्पार्क प्लग म्हणा, एअर फिल्टर म्हणा, आपल्या एन्व्हायरमेंटचा हिशोबाने खराब पण लवकर होतात. तर म्हणून तुम्ही केलेलं कधी चांगलं, इंजिन ऑईल वगैरे आपण कधी चेक केलं चांगलं त्यासाठी, कारण आपण लाँग राईडला जातो आणि राईडला आपल्याला काही इश्यू येता कामा नये त्यासाठी. तर तुम्हाला सांगतो की आता 4th सर्व्हिसिंग आपलं काय काय होणार आहे. सर्वात पहिलं म्हणजे आपलं इंजिन ऑईल चेंज होईल, सर्व्हिस किट चेंज होणार आहे, ते तुम्हाला सांगेन पुढे सर्व्हिस किट काय असतं ते. एअर फिल्टर चेंज होईल, स्पार्क प्लग खराब असलं ते पण चेंज होऊन जाईल, ब्रेक ऑईल चेक होऊन जाईल, व्हील अँड स्टेअरिंग बेरिंगचं इन्स्पेक्शन होतो, चेन ल्यूब क्लीन आणि ॲडजस्टमेंट होऊन जातं, आणि शेवटी म्हणजे टॉर्किंग ऑफ कंप्लीट मोटरसायकल. ह्या गोष्टी सर्व होतात इन 4th सर्व्हिस आहे. आणि मग तुम्हाला आता मी सांगतो की सर्व्हिस किट काय असतं ते. हे बघा, हे वाला आहे सर्व्हिस किट, हे बघा. ओके, तर हा वाला ऑइल फिल्टर आहे, हा वाला आहे ऑइल फिल्टर कवर ओरिंग, हा वाला आहे ऑइल फिलर ओरिंग, आणि हा वाला आहे ड्रेन प्लग वॉशर, हा बा इकडचा. आणि ही वाली आहे गॅसकेट, ही बघा दिसते तुम्हाला, ही वाली हे बघा पातळची आहे ना, पेपरची ही गॅसकेट आहे, ती राईट साईड क्रँक कवरची गॅसकेट आहे, ही बघा. ही आपली आहे सर्व्हिस किट, ही बघा. ओके, हा वाला सर्व्हिस किट जो आहे ना तो फर्स्टला चेंज होतो, सेकंडला जर गाडी कमी किलोमीटर चालली असेल तर चेंज होत नाही, मग त्यानंतर 3rd 4th 5th 6th बाकी सर्व सर्व्हिसला हे चेंज होतं. ही सर्व्हिस किट चेंज होते आणि जी प्राइसिंग फक्त आहे 250 रुपीज, हे बघा फक्त 250 आहे. तर मंडळी तुम्हाला मी पूर्ण डिटेल दिलेलं आहे की आपली सर्व्हिसिंग आपण कधी केली पाहिजे, म्हणजे हार्ले डेव्हिडसन X44ची सर्व्हिसिंग आपण कधी केली पाहिजे. तर आता आपली गाडी येईल म्हणजे दुपारपर्यंत होऊन जाईल, आय थिंक सो 1-12 होऊन जाईल आपलं काम. ते आल्यावर आपलं किती बिल झालं आहे, आपला किती खर्च आला आहे, सर्व्हिसचं चार्ज किती लागलेत, हे सर्व तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर नक्कीच तुम्ही व्लॉग पूर्णपणे नक्कीच पहा. आता निवांत बसतो आरामात, मस्त, वेगळ्या टेन्शन नाही, बाईक जरा बघत बसतो, मस्त आहे. ते हार्ले डेव्हिडसन म्हणतात ना, एक प्रकारचं स्वप्न असतं, एक कॉमन मॅनचं स्वप्न असतं हार्ले डेव्हिडसन, हे बाय करणं, हे ओन करणं. आणि ॲक्च्युली ही गोष्ट हिरो आणि हार्लीनी मिळून एका सामान्य माणसाचं स्वप्न पूर्ण केलं आहे. सिरियसली बोलतो, म्हणजे दारासमोर, आपल्या घरात दारासमोर हार्ले डेव्हिडसन उभी राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. ड्रीम आहे, ड्रीम बाईक ही. आणि ह्या मोठ्या बाईक ज्या आहेत ना, हो या मोठ्या बाईक मला मोठ्या बाईक ज्या आहेत ना, हो ते इथे चुम्मेश्वर आहे यार, चुम्मेश्वर. फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे, सर्व्हिसला भाग पडते सामान्य माणसाला, आणि ॲव्हरेज खूप कमी आहे. ठीक आहे, ही जी बाईक घेतात ते पण ऑलमोस्ट 8-9-10 लाखाची बाईक असतात, ज्यांना परवडते तीच ही बाईक घेतात, आणि जे ॲव्हरेज तर डोक्यात धरतच नाही, ते नुसते आपली थ्रिल, मजा, स्पीड हेच फक्त बघतात. पण ते खूप सेफली चालवतात, हे मी पाहिलं आहे. कारण जेव्हा आपण राईड करतो ना, मी टूअर्स आपलं गावी जाताना वगैरे, तर खूप हार्ले बाईकर्स मी पाहिले आहेत, त्याचे मोठ्या हार्लेवाले ते पाहिलेत ना मी, खूप सेफली चालवतात, खूप चांगले चालवतात. इव्हन आपली जी हार्ले X440 आहे ती जरी दिसली तरी पण ते हात वगैरे दाखवतात, मग त्यांना असा इगो वगैरे काही नाही आहे. ते एक मला पाहून जरा बरं वाटलं मला. पण मी हे पाहिलं आहे की हायवेला हे जे मोठे बायकर्स आहेत ते खूप छान आपल्याला रिस्पेक्ट वगैरे देतात, ती खूप मोठी गोष्ट आहे. सिरियसली व्हेरी गुड हार्ले डेव्हिडसन. तर मंडळी दुपारचे, अरे कुठे गेलं, हां 2:20 झालेले आहेत आणि आपली गाडी आलेली आहे, ही बघा मस्त वॉश होऊन आलेली आहे. काय चिकणी दिसते बघा. हे सर्व स्क्रॅच मला काढायचे आहेत, हे सर्व आहे ना, हे PPF ॲक्च्युली, हे PPF पूर्ण काढणार, नवीन लावणार आहे. हे PPF आणि वाट लावली चायला, हे बघा ना इकडे. ठीक आहे, तो नंतरचा विषय. बाकी चकाचक झाले, चकाचक. खूप काही गोष्टी आपण केलेल्या आहेत, म्हणजे चेंज वगैरे, लाईक ऑइल वगैरे चेंज केलं आपलं, मग त्याच्यानंतर जे काय आपलं चेनचं ल्यूब क्लीन, ॲडजस्टमेंट वगैरे सर्व केलं आहे. इव्हन ब्रेक पॅड्स वगैरे मी चेंज केले, ब्रेक पॅड्स वगैरे सर्व चेंज केले. पाठचे आणि पुढचे दोन्ही माझे संपले होते. ब्रेक पॅड्स मी आधी पण एकदा चेंज केले होते, आय थिंक मला एवढं आठवतं आहे, कारण की आपले किलोमीटर ऑलमोस्ट झाले 16,000, हे बघा. तर मी आता टायर पण चेंज करणार आहे, कारण टायर पण ऑलमोस्ट संपायला आले आहेत, हे बघा. आता ही राईड मारीन मी आपल्या कोकणात, आणि मग आल्यावर टायर चेंज करून घेईन. तर आता बिल आलं की तुम्हाला दाखवतो. हां माझा डॅशकॅम चुम्मेश्वर एक नंबर. तर मंडळी आपल्याकडे बिल आलेलं आहे. तर हे बिल आहे आपलं 4th सर्व्हिसचं. तर तुम्ही पाहू शकता, सर्व्हिस किट जी आहे जी तुम्हाला आधी दाखवली होती ती काहीतरी 250 रुपीजची आहे. मग एअर फिल्टर जी आहे अराउंड 180 आहे. मग ब्रेक पॅड्स पुढचे पार्टीमध्ये दोन्ही ब्रेक पॅड संपले होते, त्याचे 315 आणि 363. मग आपण ऑइल चेंज केलं होतं तर त्याचे आहे 2500 रुपये. लेबर चार्जेस आहे 900 रुपये, पण त्यांनी मग दिले डिस्काउंट फॉर 2 to 5चं, तर 796. आणि बाकीची गोष्टी आहेत लाईक चेन ल्यूब, चेन क्लीन, रिपेअर चार्जेस छोटे मोठे, ते 590 रुपीज आहे. तर टोटल आपलं बिल झालेलं आहे 4994, विच इज नॉट बॅड, खूप चांगलं बिल. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन, हे 4994 जे बिल झालं आहे ना,
ऑइलमुळे 2500 वाढलेत, बाकीचं काही नाही, बाकीचं हार्डली 400-500 रुपयेच आहेत. तर मी असं म्हणून की हार्ले डेव्हिडसन X440चं सर्व्हिस कॉस्ट खूप लो आहे, खूप म्हणजे खूपच लो आहे फॉर शुअर. आता नेक्स्ट सर्व्हिस होणार आहे आपली 5000 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट 20-21 आपण ते सर्व्हिस करू. त्याची पण आयडियल तेवढीच पडणार आहे. म्हणजे तुम्ही पकडा ना, वर्षाला मॅक्स टू मॅक्स 10,000 खर्च येणार, मॅक्स टू मॅक्स. म्हणजे महिन्याला 1000 रुपये, 1000पेक्षा कमी. खूप चांगलं आहे, आणून का पाहिजे लाईफमध्ये. चला मग आता व्हिडिओ आपण एंड करू. हार्लेमध्ये आपण हा व्हिडिओ सुरू केला होता आणि हार्लेमध्ये आपण आता व्हिडिओ एंड करतो आहे. तर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. आणि आपला यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम दोन्ही फॉलो करू विसरू नका. आपले खूप काही इन्फॉर्मेटिव्ह रील्स वगैरे आपल्या तिकडे टाकत असतो आपण. आणि अजून एक गोष्ट, थँक्स टू प्रभादेवी हार्ले, जेवढे पण आतले जे एम्प्लॉई आहेत कामाला ना, खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत, खूप कॉपरेटिव्ह आहेत. त्यांचं वागणं बोलणं खूप छान आहे. इवन साहिल साहेब म्हणा किंवा अमित सर जे इवन ज्यांनी सर्व्हिस केलं गाडी देतो, म्हणजे सर्व, इवन सचिन साहेब बिलवाले सर्व खूप छान आहेत, बोलायला पोलाईट आहेत आणि तुम्हाला जे पाहिजे तुम्हाला मदत करतील फॉर शुअर. तर तुम्हाला हार्ले कुठे घ्यायची असेल ना, प्रभादेवीला नक्कीच भेट द्या तुम्ही. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खुश राहा आणि हसत राहा. बाय.